आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्या मोशी कचरा डेपोच्या दुर्घटनेला जवळपास महिनाभराचा कालावधी झालेला आहे आणि जे 9 मृत कुटुंबीय होते किंवा 9 मृत व्यक्ती होत्या त्यांचे कुटुंबीय जे होते त्यांच्या काही मागण्या ही दुर्घटना घडल्यानंतर केल्या गेल्या आणि त्या मागण्यांना कुठेतरी चांगल्या पद्धतीनं एक कर्तव्य म्हणून काम पार पाडण्याचा आम्ही लोकांनी प्रयत्न केलेला आहे. आमदार आदरणीय महेशदादा लांडगे, आयुक्त विजयजी सूर्यवंशी, त्यांची आरोग्याची टीम, आमचे नगरसेवक सारिकाताई गायकवाड, निखिलजी बोराडे, सचिनजी तापकीर, आमच्या सुजाताताई बोराटे, या सर्वच राजकीय मंडळींनी त्यामध्ये पुढाकार घेतला आणि या मागण्या म्हणण्यापेक्षा ती गरज होती, ती गरज पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये 40 लाख रुपये अँटनी लारा कंपनीच्या प्रशासनाच्या वतीनं विविध इन्शुरन्स त्यांना देण्याचं कन्फर्म केलं. 10 लाख रुपये महानगरपालिकेच्या वतीनं, 5 लाख रुपये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं, असे 55 लाख रुपये या त्या प्रत्येकी कुटुंबाला मिळणार आहे. प्रत्येक कुटुंबाला एक नोकरी अँटनी लारा कंपनीमध्ये मिळेल. या विशेष म्हणजे या कुटुंबियातल्या शिक्षणाचा खर्च, विद्यार्थिनी असतील त्या शिक्षणाचा, संपूर्ण शिक्षणाचा खर्च पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत कोणत्याही स्वरूपाचं शिक्षण असेल तर ही कंपनी त्या शिक्षणाचा खर्च करणार आहे. त्यानंतर या कुटुंबातील जे मेंबर असतील त्या मेंबरचा मेडिकल इन्शुरन्स लाईफ टाईमसाठी ही कंपनी करणार आहे. आणि ही कंपनीच्या बाबतीतलं झालं. दुसरं, महानगरपालिकेच्या वतीनं महापालिकेत नोकरी देण्यासाठी आणि शहरामध्ये योग्य ठिकाणी घरकुल देण्यासाठी आम्ही त्यांना बांधील आहोत. आपण ज्या प्रकारे त्यांनी मागणी केली होती त्या सर्व कुटुंबांना त्या कक्षेत बसून आम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि त्या पद्धतीनं आज आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि दुर्घटनेत दुर्दैवीपणानं दगावलेल्या राहुल गायकवाड, सनी माने, नागेश गायकवाड, अक्षय सावंत, सुनील कोरके, महेश कुंभार, रणजित पाटील, वामन कसबे आणि भावेश वाणी या 9च्या 9 दगावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना काही अंशीचं समाधान देण्यासाठी आम्ही प्रयत्न करून त्यांना या गोष्टी कर्तव्य म्हणून देण्यासाठी आज आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि त्यापैकी 10 लाख रुपये तर कंपनीने मागेच त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर केले. महानगरपालिकेचे 10 लाख रुपये सुद्धा त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर झालेले आहेत. त्यापैकी काही फक्त 2 लोकांची नाही झालेले, कारण की त्यांची कागदपत्रांची पूर्ण नव्हते, त्यामुळं त्यांचे राहिले. परंतु या कुटुंबियांच्या बरोबर महानगरपालिका प्रशासन, आम्ही लोक एक कायम सदैव त्यांच्याबरोबर आहोत. त्यांना ज्या काही अडचणी किंवा सहकार्य पाहिजे असेल तर आम्ही त्यांना योग्य पद्धतीनं खर्च करण्यासाठी किंवा योग्य पद्धतीनं सहकार्य करण्यासाठी, योग्य पद्धतीनं प्रशासनाचा उपयोग करून, शासनाला विनंती करून ज्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जखमींना पण तुम्ही काय मदत करणार आहे? जखमींना ऑलरेडी मागे कंपनीच्या वतीने काही सहकार्य झालेलं आहे. काही खाजगी गोष्ट हॉस्पिटलमध्ये काही जे पेशंट होते जखमींपैकी, तर त्यांना म्हणजे एकही खूप सिरियस असलेला असा एकच पायाला जास्त दुखापत असलेला पेशंट आहे. परंतु त्या लोकांना सुद्धा कंपनीच्या वतीने आणि महानगरपालिकेच्या वतीने योग्य ते सहकार्य चालू. एकंदरीत पाहिलं तर राज्य सरकारची जी मदत होती 5 लाख रुपये, त्याच्याबाबत नातेवाईकांना, संबंधित नातेवाईकांना कसल्याही प्रकारचा माहिती मिळत नाही. त्यांच्यावर जो राज्य सरकारचा जो दुवा आहे तो त्यांना मिळत नाही, तर ते प्रोसेस कशी करायची तीच माहिती नाही. त्याबाबत आपली महापालिका त्यांना काय मदत करणार का राज्य? ते आमचंच काम आहे. आम्ही त्यांना सर्व सहकार्य करून ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था करू. कंपनी महापालिकेच्या मॉनिटरिंग खाली आहे ना, त्यामुळे ती कंपनी आपल्या अंडर आहेच ना, त्यामुळे तो काय विषय आहे ना. त्यांचा योग्य ते रिपोर्ट, योग्य ते प्रशासनाकडनं प्रत्येक कामाची दखल जशी घेतली जाते तशी या कामाची सुद्धा दखल घेणं आपलं काम म्हणजे. ते जोपर्यंत कंपनी या ठिकाणी आहे तोपर्यंत ती दखल आमच्याकडे घेतली. कंपनीकडून आपण एक इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट करणार आहे या संदर्भात प्रत्येक फॅमिली बरोबर. जे काय आपण आज इथे ठरवलं आहे त्या ॲग्रीमेंटमध्ये सगळं राहील आणि ते साईन होणार त्यांच्याबरोबर. म्हणजे आता एका हे म्हणजे मी सांगण्यापेक्षा अतिशय चांगलं कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच त्याचं उत्तर तुम्हाला दिलं की हां घ्या ना.
नाही नाही, एकचं तुमचं सगळं हे होऊ द्या नंतर आम्ही बोलतो. हा त्यांच्याशी बोला म्हणजे कंपनीने कुठल्या पद्धतीने नुसतं बाउंडेड हा शाब्दिक बाउंडेड नाही नाही कळलं. हे तुम्हाला त्या कुटुंबियांबरोबर कंपनी आणि ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग एमओयू होईल आणि त्या एमओयूला कंपनी पण बांधील राहणार आहे आणि त्याच्यावर मॉनिटरिंग करायला महानगरपालिका प्रशासन सुद्धा आहे. त्यामुळे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भविष्यात नसेल अशी व्यवस्था आम्ही ठेवू. आत्तापर्यंत तरी त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि ते आजच सकाळी त्यांनी 10 लाख रुपये पण पाठवलेले आहेत. तर मला आश्वासित आहे की त्यांनी पुढं पण हे असे सहकार्य करतील. आमच्या टोटल 5 मागण्या होत्या, त्या 5 पैकी 3 मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. काय मागण्या काय होत्या? मागण्या काय होत्या? एक तर पालिकेमध्ये सरकारी नोकरी असावी, दुसरी पालिकेने एक घर द्यावं, तिसरी मागणी होती की 1 CR पर्यंत अमाऊंट द्यावी, चौथी मागणी होती शिक्षणाचा पूर्ण खर्च करावा आणि 5वी मागणी होती की जे मृत कुटुंबीय आहेत त्यांच्या बाकीच्या मेंबरला हेल्थ इन्शुरन्स असावा. तर त्यातला त्यांनी हेल्थ इन्शुरन्स, शैक्षणिक खर्च आणि 40 लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्यातले त्यांनी प्लस घरातल्या एका मेंबरला नोकरी देऊ असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. शिक्षणाचा पण टोटल पूर्ण खर्च करणार आहेत आणि त्यातल्या हे सगळ्या गोष्टी ते लिहून देणार आहेत. आतापर्यंत 10 लाख रुपये आलेले आहेत, अजून महापालिकेने 10 लाख रुपये महापालिकेचे आलेले आहेत, 10 लाख रुपये कंपनीने पाठवलेले आहेत, उर्वरित रक्कम अजून येणे आहे.